हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण पाहत आहोत कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 आणि आपलं JMFCच्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डिस्कशन सुरू आहे. तर आपण आज डिफरंट टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. ते म्हणजे अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन सेक्शन 43, अरेस्ट बाय मॅजिस्ट्रेट सेक्शन 44, अरेस्ट हाऊ मेड सेक्शन 46, ड्युटीज ऑफ पोलीस मेकिंग अरेस्ट अँड प्रोसिजर ऑफ अरेस्ट सेक्शन 41B आणि लीगल राईट्स ऑफ अरेस्टी म्हणजे अरेस्ट झालेल्या व्यक्तीचे कायदेशीर अधिकार कोणते कोणते आहेत. चला तर सुरुवात करूयात. अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन. आता पोलिसांव्यतिरिक्त CRPCने प्रायव्हेट पर्सनला देखील अधिकार प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचबरोबर मॅजिस्ट्रेटला देखील अधिकार प्रोव्हाइड केलेले आहेत. हे दोघंही व्यक्ती एखाद्या ॲक्यूजला अरेस्ट करू शकतात. तर बघूया की त्याच्याशी रिलेटेड काय प्रोव्हिजन्स आहेत. अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन सेक्शन 43. Any private person may arrest to any person who commits a non-bailable and cognizable offense in his presence. दखलपात्र आणि नॉन बेलेबल आणि दखलपात्र गुन्हा जर त्याच्या उपस्थितीमध्ये जर एखाद्या व्यक्तीने जर केला असेल किंवा हू इज अ प्रोक्लेम्ड ऑफेंडर, जो ज्याला गुन्हेगार म्हणून घोषित केलेला आहे, अशा व्यक्तीला प्रायव्हेट पर्सन देखील अरेस्ट करू शकतो. परंतु प्रायव्हेट पर्सनला या ठिकाणी काही ड्युटीज सांगितलेल्या आहेत. ती म्हणजे इट इज ड्युटी ऑफ प्रायव्हेट पर्सन दॅट ही शॉल विदाउट अननेसेसरी डिले मेक ओव्हर एनी पर्सन सो अरेस्टेड टू अ पोलीस ऑफिसर ऑर टू टेक सच पर्सन टू द नियरेस्ट पोलीस स्टेशन. जर प्रायव्हेट पर्सननी अशा आरोपीला जर अरेस्ट केलेले असेल तर त्यांनी विदाऊट एनी डिले, कोणतीही प्रकारचं विलंब न करता जवळच्या त्यांनी पोलीस स्टेशनला त्याला घेऊन जायचं आहे किंवा पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी संपर्क करायचा आहे. इफ सच पर्सन कम्स अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 41, पोलीस ऑफिसर शॉल रिअरेस्ट हिम. आता प्रायव्हेट पर्सननी पोलिसांच्या स्वाधीन त्या व्यक्तीला केल्याच्या नंतर पोलीस परत त्या व्यक्तीला अरेस्ट करतील. त्यांना जर वाटलं तर हे सेक्शन 41चे जे सगळे सिच्युएशन्स आहेत ते सगळे फुलफिल होत आहेत, त्यापैकी एक सिच्युएशन फुलफिल होती आहे, असं जर असेल तर पोलीस त्याला रिअरेस्ट करतील. त्यानंतर फोर्थ त्यामध्ये पॉईंट आहे, इफ ही हॅज कमिटेड अ नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स and if he refuses on the demand of a police officer to give his name and residence, then he shall be dealt in accordance with section 42. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की एखादा व्यक्ती जर नाव किंवा त्याचा पत्ता सांगायला टाळाटाळ करत असेल, खोटं सांगत असेल किंवा नकार देत असेल, अशा सर्कमस्टान्सेसमध्ये प्रायव्हेट पर्सनला देखील तेच पॉवर दिलेले आहेत जे पोलिसांना दिलेले आहेत. प्रायव्हेट पर्सन देखील अशा व्यक्तीला अरेस्ट करू शकतो आणि पोलिसांकडे घेऊन जाऊ शकतो. तर हे आपण बघितले अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन सेक्शन 43 ऑफ CRPC 1973. यानंतर बघूयात अरेस्ट बाय मॅजिस्ट्रेट सेक्शन 44, एक्झिक्युटिव्ह किंवा ज्युडिशियल. यामध्ये पहिला पॉईंट आहे, ही मे अरेस्ट अ पर्सन हू कमिट्स अन ऑफेन्स इन हिज प्रेझेन्स इन हिज लोकल ज्युरिस्डिक्शन. ही मे ऑर्डर एनी अदर पर्सन टू अरेस्ट. तो स्वतः अरेस्ट करू शकतो किंवा तो दुसऱ्या व्यक्तीला आदेश देऊ शकतो त्या व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी. ऑन अरेस्ट ही मे सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ॲज टू बेल कमिट द ऑफेंडर टू कस्टडी. बेलसाठी तो क्लेम करू शकतो, लायबल असेल बेलसाठी जर तो बेलेबल असेल तर. एनी मॅजिस्ट्रेट मे ॲट एनी टाईम or direct the arrest in his presence
within his local jurisdiction if any person for whose arrest he is competent at the time and in the circumstances to issue warrant. कोणत्याही व्यक्तीला तो अरेस्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन सेक्शन 43 आणि अरेस्ट बाय मॅजिस्ट्रेट सेक्शन 44 चे महत्त्वाचे प्रोव्हिजन्स पाहिले. आता यानंतर एक महत्त्वाचा आपण एक टॉपिक बघायचा आहे, तो म्हणजे अरेस्ट हाऊ मेड सेक्शन 46. हाऊ द अरेस्ट इज टू बी इफेक्टेड. अटक करताना काय काय काळजी घ्यायची आहे, अरेस्ट कशा पद्धतीने करायची आहे, पोलिसांच्या काय ड्युटीज आहेत, त्यांच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ते आपण या ठिकाणी आता डिस्कस करणार आहोत. त्यामधला फर्स्ट आहे, इफ देर इज नो सबमिशन टू द कस्टडी बाय वर्ड ऑर ॲक्शन इन मेकिंग अन अरेस्ट, द पोलीस ऑफिसर or other person shall actually touch or confine the body of the person to be arrested. एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करायची आहे पोलिसांना आणि ती व्यक्ती जर वर्ड किंवा ॲक्शन तोंडी किंवा एखाद्या त्याच्या कृतीने ती सरेंडर होत नाही आहे पोलिसांना, तर पोलीस अशा वेळेला काय करतील, पोलीस अशा व्यक्तीला ॲक्च्युली टच किंवा त्याला कन्फाईन करतील आणि अरेस्टला इफेक्ट करतील. त्यानंतर सेकंड आहे, इन केस ऑफ अरेस्ट ऑफ वुमन हर सबमिशन टू कस्टडी ऑन अन ओरल इंटिमेशन ऑफ अरेस्ट शॉल बी प्रिझ्युम्ड अनलेस सिच्युएशन इज कॉन्ट्ररी. वुमेनच्या बाबतीमध्ये सपोज तिला ओरल इंटिमेशन जर दिलं तुम्हाला अरेस्ट करण्यात आलेली आहे तेवढं सफिशियंट होईल आणि तिनं जर सबमिशन देत असेल कस्टडीसाठी तर अरेस्ट झाली असं प्रिझ्यूम केलं जाईल. अनलेस सिच्युएशन इज कॉन्ट्ररी, परिस्थिती जर दुसरं काही वेगळी असेल त्या ठिकाणी तर अशा वेळेला एक्सेप्शन असेल. इन केस ऑफ अरेस्ट ऑफ वुमन अनलेस द पोलीस ऑफिसर इज फिमेल, the police shall not touch the person of woman for making her arrest unless situation is contrary. वुमेनच्या बाबतीमध्ये तिला जर अरेस्ट करायचं असेल तर महिला पोलीसच त्या ठिकाणी आवश्यक असतील. unless situation is contrary. No woman shall be arrested after sunset and before the sunrise except एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस. कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अरेस्ट करता येणार नाही आहे, परंतु यालाही काही अपवाद आहेत. एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस जर असतील तर अशा वेळेला करता देखील येईल. परंतु अशा एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसमध्ये, अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये काय करावं लागेल पोलिसांना, when such exceptional circumstances exist the woman police shall by making a written report, एक लेखी रिपोर्ट द्यावा लागेल, प्रायर परवानगी घ्यावी लागेल, obtain prior permission of the JMFC within whose local jurisdiction the offense is committed or arrest is to be made. अशा मॅजिस्ट्रेटची रिटर्न प्रायर परमिशन घ्यावी लागेल आणि तरच अशा महिलेला अरेस्ट करता येईल. त्यानंतर इफ एनी सच पर्सन फोर्सिबली रेजिस्ट द एन्ड्युअर टू अरेस्ट हिम और अटेम्प्ट्स टू एव्हॉइड द अरेस्ट, पोलीस ऑफिसर और अदर पर्सन मे यूज ऑल मीन्स नेसेसरी टू इफेक्ट द अरेस्ट. एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करायला पोलीस गेली आहे परंतु ती जी व्यक्ती आहे ती विरोध करते अरेस्ट करताना, तर अशा वेळेला CRPC हा पोलिसांना सर्व प्रकारचे पॉवर नेसेसरी जे आवश्यक आहेत असे पॉवर यूज करण्याचे अधिकार प्रोव्हाइड करतो. देअर विल बी नो राईट टू कॉज डेथ ऑफ अ पर्सन व्हाईल मेकिंग अरेस्ट इफ ही इज नॉट अक्युज्ड ऑफ अन ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ ऑर विथ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. एखाद्या व्यक्तीला अरेस्ट करताना त्याचा मृत्यू घडवता येणार नाही आहे, त्याला मारून टाकता येणार नाही आहे, परंतु याला अपवाद आहेत. तो जर आरोपी अशा गुन्ह्याचा असेल ज्या गुन्ह्यासाठी डेथ पनिशमेंट आहे किंवा लाईफ इम्प्रिझनमेंट आहे, म्हणजेच एक्झाम्पल खुनाचा आरोपी आहे, वेजिंग वॉर अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, अशा गुन्ह्यातला आरोपी आहे, तर अशा सर्कमस्टान्सेसमध्ये पोलिसांना त्याची जी अरेस्ट आहे ती अंमलात आणण्यासाठी त्याचा मृत्यू जरी घडला
तरी CRPC तसे त्यांना पॉवर प्रोव्हाइड करतो. आता हे आपण बघितले की अरेस्ट हाऊ मेड सेक्शन 46. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ड्युटीज ऑफ पोलीस मेकिंग अरेस्ट अँड प्रोसिजर ऑफ अरेस्ट सेक्शन 41B. पोलीस अधिकाऱ्यांचे काय काय कर्तव्य आहे आणि प्रोसिजर कशी आहे अरेस्ट करतानाची. त्यामध्ये पहिलं आहे पोलीस शॉल बिअर अँड ॲक्युरेट व्हिजिबल अँड क्लिअर आयडेंटिफिकेशन ऑफ हिज नेम विच विल फॅसिलिटेट इझी आयडेंटिफिकेशन. पोलिसांनी युनिफॉर्ममध्ये असावं किंवा त्यांचं जे नाव आणि डेझिग्नेशन असतं त्यांच्या युनिफॉर्मवर ते देखील एक प्रकारे व्हिजिबल असावं किंवा एक असं काही क्लिअर इंडिकेशन असावेत की जेणेकरून ते पोलीसच आहेत असं समोरच्या व्यक्तीला त्याचं कॉन्फिडन्स त्याला आला पाहिजे. त्यानंतर पोलीस शॉल प्रिपेअर अ मेमोरेंडम ऑफ अरेस्ट. त्यांनी अटक पंचनामा तयार करायचा आहे. अटेस्टेड बाय ॲटलिस्ट वन विटनेस who will be family member of accused arrestee or respected member of locality. अटक पंचनामा करताना त्याच्यावर ॲटलिस्ट वन जो विटनेस असेल त्याच्यावरचा तो फॅमिली मेंबर असावा, आरोपीच्या घरचा कोणीतरी नातेवाईक असावा किंवा रिस्पेक्टेड मेंबर असावा त्या लोकॅलिटीमधला. इट शॅल बी काउंटर साईन बाय अरेस्टेड पर्सन. अरेस्ट करण्यात आलेल्या व्यक्तीची त्यावर साईन असावी मेमोरेंडम ऑफ अरेस्टवर. त्यानंतर इफ मेमोरेंडम इज नॉट अटेस्टेड बाय फॅमिली मेंबर पोलीस शॉल इन्फॉर्म अरेस्टी दॅट ही हॅज राईट टू हॅव रिलेटिव्ह ऑर फ्रेंड इन्फॉर्म ऑफ हिज अरेस्ट. सपोज काही सिच्युएशन आहे की आरोपीचं कुणीही नातेवाईक त्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही आहे, तर अशा वेळेला पोलिसांनी त्या अटक केलेल्या व्यक्तीला इन्फॉर्म करावं की त्याला त्याच्या नातेवाईकांना किंवा त्याच्या मित्रांना त्याला करण्यात आलेल्या अरेस्टबद्दल माहिती देण्याचा त्याला अधिकार आहे म्हणून. तर अशा पद्धतीने आपण ड्युटीज ऑफ पोलीस मेकिंग अरेस्ट अँड प्रोसिजर ऑफ अरेस्ट सेक्शन 41B बघितलं. यानंतर अजून एक महत्त्वाचा आपल्याला टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे लीगल राईट्स ऑफ अरेस्टी. अटक झालेल्या व्यक्तीला कायदेशीर काय काय अधिकार आहेत, त्याचे काय काय हक्क आहेत ते आपण बघूयात. सेक्शन 41D 49, 50 सब क्लॉज 1, 50 सब क्लॉज 2, 50A, 56, 57, 54 ऑफ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 हे सगळे लीगल राईट्स आहेत अरेस्टीचे. पहिला राईट आता आपण बघूयात. पहिला राईट आहे एकदम महत्त्वाचा राईट आहे. आपल्या ॲडव्होकेटला देखील तो राईट माहिती असावा. राईट टू मीट अँड कन्सल्ट अँड ॲडव्होकेट ऑफ हिज चॉईस ड्युरिंग इंटरोगेशन अँड नॉट थ्रू आउट द इंटरोगेशन. प्रत्येक अटक झालेल्या व्यक्तीला म्हणजेच आरोपीला त्याच्या चॉईसच्या ॲडव्होकेटला भेटण्याचा त्याच्याशी सल्लामसलत करण्याचा अधिकार CRPCने प्रोव्हाइड केलेला आहे. ड्युरिंग दी इंटरोगेशन चौकशीच्या त्या ह्याच्यामध्ये चौकशी त्याची चालू असताना, परंतु पूर्णच चौकशीमध्ये त्याला तसा अधिकार नाही आहे अवेलेबल. काही ठराविक वेळ असेल त्यावेळेला त्याला भेटता येईल, कन्सल्ट करता येईल. आर्टिकल 22 सब क्लॉज 1 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये देखील सिमिलर प्रोव्हिजन आहेत. आर्टिकल 22 सब क्लॉज 1 सेज ही शॉल नॉट बी डिनाइड द राईट टू कन्सल्ट अँड टू बी डिफेंडेड बाय अ लीगल प्रॅक्टिशनर ऑफ हिज चॉईस. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल राईट देखील आहे हा त्याचा फंडामेंटल राईट आहे. त्यानंतर सेकंड राईट आहे राईट अगेन्स्ट अननेसेसरी रिस्ट्रेंट. अनावश्यक त्याला डांबून ठेवता येणार नाही. तिसरा राईट आहे राईट टू नो द ग्राउंड्स ऑफ अरेस्ट. हा एक महत्त्वाचा राईट आहे ॲक्युजचा. सेक्शन 50 सब क्लॉज 1 ऑफ CRPC त्याला कोणत्या गुन्ह्यासाठी कोणत्या कारणामुळे अरेस्ट केली आहे हे त्याला सांगणं बंधनकारक आहे पोलिसांनी. हा त्याचा एक राईट आहे.
Article 22 subclause 1 of the Indian Constitution says no person who is arrested shall be detained in such custody without being informed as soon as may be grounds for such arrest. हा त्याचा एक फंडामेंटल राईट आहे की त्याला अटक केल्या त्याला कोणत्या कारणामुळे कोणत्या ग्राउंडवर त्याला अरेस्ट करण्यात आलेले आहे हे पोलिसांनी त्याला सांगणं बंधनकारक आहे. त्यानंतर चौथा राईट आहे राईट टू नो अबाउट राईट टू रिलीज ऑन बेल. काही बेलेबल ऑफेन्समध्ये त्याला जर अरेस्ट झाली असेल तर पोलिसांनी त्याला इन्फॉर्म करणं आवश्यक आहे की बेलेबल ऑफेन्स आहे, तू या ठिकाणी बेलवर देखील बाहेर येऊ शकतोस. In case of a bailable offense, police shall inform him that he is entitled to be released on bail and that he may be arranged for sureties. Sufficient जर टर्म्स अँड कंडिशन कोर्टाच्या त्यांनी बेलच्या जर फुलफिल केल्या, शुरिटीज जर द्यायला तो तयार असेल तर अशा सिच्युएशनमध्ये बेलेबल ऑफेन्समध्ये त्याला रिलीज होण्याचा राईट आहे. त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा देखील राईट आहे. पाचवा राईट आहे राईट टू कम्युनिकेट अरेस्ट अँड प्लेस टू एनी फ्रेंड्स ऑर रिलेटिव्स थ्रू पोलीस. इट इज मॅन्डेटरी फॉर पोलीस ऑर पर्सन टू इन्फॉर्म द अरेस्टी अबाउट हिज अरेस्ट टू कम्युनिकेट अँड एंट्री अबाउट इन्फॉर्मेशन शॉल बी मेड इन अ बुक. म्हणजेच त्याला झालेल्या अरेस्ट आणि त्याला डांबून ठेवलेली जी प्लेस आहे, ते जे लॉकअप आहे, पोलीस स्टेशन आहे, तो कोणत्या पोलीस स्टेशनला त्याला सध्या डिटेन करून ठेवलं आहे, कस्टडीमध्ये ठेवलं आहे आणि त्याला अरेस्ट करण्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्या नातेवाईकांना किंवा नातेवाईक अवेलेबल नसतील तर मित्रांना पोलिसांनी कळवणं बंधनकारक आहे. हा त्याचा राईट आहे आरोपीचा. आणि हे कळवण्याबद्दल पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये त्याची एंट्री करायची आहे. अँड एंट्री अबाउट इन्फॉर्मेशन शॉल बी मेड इन अ बुक. ड्युटी ऑफ मॅजिस्ट्रेट टू सॅटिस्फाय हिमसेल्फ दॅट अबव रिक्वायरमेंट हॅज बीन कम्प्लाइड विथ. न्यायाधीशांचं देखील एक ड्युटी या ठिकाणी सांगितलेली आहे की अशा प्रकारचं एंट्री डायरीला पोलिसांनी केलेली आहे का, अशा प्रकारे पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना त्याच्या मित्रांनी इन्फॉर्म केलेलं आहे का अरेस्टबद्दल आणि प्लेस ऑफ अरेस्टबद्दल. त्यानंतरचा राईट आहे राईट टू बी प्रोड्युस्ड बिफोर मॅजिस्ट्रेट विदाउट डिले. कोणताही उशीर न करता त्याला लगेच मॅजिस्ट्रेटसमोर प्रोड्यूस करणं हा देखील त्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर राईट नॉट टू बी डिटेन बियॉन्ड 24 hours विदाउट ज्युडिशियल स्क्रुटिनी. 24 तासापेक्षा जास्त मॅजिस्ट्रेटच्या समोर त्याला हजर केल्याशिवाय त्याला डिटेन करता येणार नाही, त्याला डांबून ठेवता येणार नाही आहे. 24 तासा संपल्याबरोबर त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करणं आवश्यक आहे. हा त्याचा राईट आहे आणि पोलिसांचं देखील ते कर्तव्य आहे. नो पोलीस शॉल डिटेन अरेस्टी फॉर अ लॉंगर पिरियड दॅन 24 hours. 24 तासापेक्षा जास्त पोलीस न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय कोणत्याही आरोपीला डिटेन करू शकत नाही, त्याला ताब्यात ठेवू शकत नाहीत. एक्सक्लुडिंग द टाईम नेसेसरी फॉर द जर्नी फ्रॉम द प्लेस ऑफ अरेस्ट टू कोर्ट. आता ह्याच्यामध्ये फक्त जो जर्नीचा जो टायमिंग असेल तो दुसऱ्या ठिकाणून त्याला अरेस्ट करून मॅजिस्ट्रेटकडे जर आणत असतील एखाद्या अदर स्टेटमधून, तर अशा वेळेला ते जे 24 hours असतील ते 24 hours तो जे जर्नीचा टाईम असेल तो एक्सक्लूड केलेला असेल. तो टाईम सोडून 24 hours मिळतील पोलिसांना. त्यानंतर आर्टिकल 22 सबक्लॉज 2 मध्ये हे कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, फंडामेंटल राईट आहे. अरेस्टी शॉल बी प्रोड्युस्ड बिफोर नियरेस्ट मॅजिस्ट्रेट विदिन अ पिरियड ऑफ 24 hours अँड नो फर्दर डिटेन्शन विदाउट अथॉरिटी ऑफ मॅजिस्ट्रेट. एक्सेप्शन आहे अबव्ह रूलला. एलियन एनिमी आहे किंवा अरेस्टी डिटेन अंडर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, हे दोनच एक्सेप्शन आहेत. परकीय देशातून अरेस्ट केलेला शत्रू आहे किंवा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन खाली एखाद्याला अरेस्ट केली असेल तर या केसेसमध्ये लागू होणार नाही हे जो 24 hours जो रूल आहे. अदरवाईज हे त्याचं कॉन्स्टिट्यूशनल फंडामेंटल राईट आहे अरेस्ट झालेल्या व्यक्तीचा. त्यानंतर 8वा महत्त्वाचा राईट आहे राईट टू बी एक्झामाइन्ड बाय अ मेडिकल प्रॅक्टिशनर. जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे त्याला घेऊन त्याचं मेडिकल एक्झामिनेशन पोलिसांनी करायला पाहिजे.
त्याचा राईट आहे आरोपीचा. इट इज राईट गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसरकडे त्याला घेऊन जाणं इमिजिएटली आफ्टर दी अरेस्ट. आता फिमेल अरेस्टीच्या बाबतीमध्ये फिमेल मेडिकल प्रॅक्टिशनरने तिला एक्झामाइन करणं आवश्यक आहे. मेडिकल ऑफिसर शॉल प्रिपेअर अ रेकॉर्ड ऑफ सच एक्झामिनेशन. त्याच्या बॉडीवर काही इंजुरीज असतील, मार्क्स असतील एखाद्या व्हायोलन्सच्या, त्याचा टायमिंग, टेंटेटिव्ह टायमिंग आणि अशा प्रकारचं जर रिपोर्टची जी कॉपी आहे ती अरेस्टी आणि त्याच्या रिलेटिव्हला पण देण्यात यावी, असं देखील तरतूद आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा राईट आहे इंडिजन अरेस्टीचा. एकदम गरीब आहे अरेस्टी, तर अशा वेळेस राईट ऑफ इंडिजन अरेस्टी टू फ्री लिगल एड अँड टू बी इन्फॉर्म अबाउट इट. फ्री लिगल एड डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी म्हणून आहे आपल्याकडे, तिथून त्याला फ्री कायदेशीर मदत मिळण्याचा देखील त्याला अधिकार आहे, तो जर इंडिजंट असेल तर. आणि 10वा महत्त्वाची कंडिशन आहे अरेस्टच्या बाबतीमध्ये, अरेस्ट टू बी मेड स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू कोड सेक्शन 60A. कोणतीही अरेस्ट करायची असेल पोलिसांना, प्रायव्हेट पर्सनला, मॅजिस्ट्रेटला, तर इट शुड बी स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973. CRPC 1973मध्ये ज्या रूल्स, रेग्युलेशन्स, टर्म्स अँड कंडिशन ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये राहूनच अरेस्ट करता येईल. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे प्रोव्हिजन्स बघितले अरेस्टबद्दलचे, लिगल राईट्स बघितले आपण, अरेस्ट हाऊ मेड, ड्युटीज ऑफ पोलीस मेकिंग अरेस्ट, अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन आणि अरेस्ट बाय मॅजिस्ट्रेट, हे देखील आपण डिस्कशन या ठिकाणी केलं. पुढील टॉपिकवर व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.